वेलकम बॅक टू ईगल ट्रेडर्स. मित्रांनो, कालच्या व्हिडिओमध्ये डेली अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये जे आपण लेवल दिले होते परफेक्टली लेवल वर्क झालेले बघायला मिळाले. जसं आपण बँक निफ्टीमध्ये काल प्लॅन केला होता, सेम प्री प्लॅन जसा केला त्या पद्धतीने आपल्याला लेवल वर्क झालेले बघायला मिळाले. ओके, काल जसं आपण ठरवलं होतं की 52,229 ला आपल्याला हा असणारे सप्लाय झोन, याच्यामध्ये जर आपल्याला एखादा बुलिश सेटअप मिळाला तर इथपर्यंत आपल्याला रॅली मिळू शकते. परंतु पहिल्या 5 मिनिटाच्या कॅन्डलमध्येच ही मुवमेंट झाल्यामुळे आपण तिथं कुठल्याही पद्धतीचं ट्रेड करू शकत नाही. परंतु त्याच्यानंतर एक सेटअप वर्क झाला. ओके, त्याच्यानंतर एक आपल्याला ब्रेकआउट मिळाला. आपण कालच्या व्हिडिओमध्ये जाऊन पाहू शकता. जर समजा आपण हे लेवल घेतली होती 52,401, जर ब्रेक झाली तर एक साधारणतः 350 ते 400 पॉईंटची रॅली येऊ शकते, बरोबर. कारण की हा वरच्या बाजूला जो असणार आहे 52,700च्या दरम्यान, ओके, 52,700च्या दरम्यान एक मेजर रेजिस्टन्स आहे. आपण विकली अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये ही एक लेवल दिली होती. ओके, आपण त्याचं कॅल्क्युलेशन करून पकडलं होतं एक 350 ते 400 पॉईंटची रॅली मार्केटमध्ये मिळू शकते. आपण क्लिअरली बघतोय तर 300 ते 350 पॉईंटच्या दरम्यान आपल्याला एक रॅली बघायला मिळाली तिथे. ओके, म्हणजे जसं आपण ठरवलेलं परफेक्टली त्या लेवलला वर्क झालं. आणि आपण सगळ्यात महत्वाचं भरपूर लेवल घेत नाही तर सगळ्यात महत्वाचं फक्त आणि फक्त 2 किंवा 3 आणि जास्तीत जास्त 4 लेवलमध्ये वर्क करत असतो. तुम्ही सुद्धा अशा लेवल घेऊन आपल्या ईगल ट्रेडर्सला जॉईन होऊन काम करू शकता. जसं आपण बँक निफ्टीमध्ये ठरवलं परफेक्टली त्या लेवल वर्क झाल्या आणि आपण आपल्या टेलिग्रामला त्याची अपडेट दिली होती. ओके, आपल्या चॅनलवरती आपण ते अपडेट केलं होतं. ओके, लेवल परफेक्टली वर्क झाले. तुम्ही डेली अनालिसिसचे जर व्हिडिओ आपले ईगल ट्रेडरचे पाहत नसाल तर थोडासा वेळ काढून आपले ईगल ट्रेडरचे व्हिडिओ पहा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा. ओके, जर समजा तुम्ही लाईक केलं, सबस्क्राईब केलं तर आम्हाला सुद्धा तुमच्यापर्यंत चांगले व्हिडिओ पोहोचवण्यासाठी आणखी मोटिवेशन मिळू शकतं. आता सिंपल जर आपण जसं निफ्टीचं बघतोय, जसं बँक निफ्टीचं आपण चेक केलं, सेम त्या पद्धतीने निफ्टीचं पण जे आपण प्री प्लॅन केलं होता परफेक्टली आपल्याला तिथं वर्क झालेलं बघायला मिळालं. ओके, जे आपण ब्रेकआउटची लेवल घेतली होती आणि कालचा जर व्हिडिओ तुम्ही क्लिअरली व्यवस्थित बघितला तर त्याच्यामध्ये तुम्ही जाऊन बघू शकता. जर इथं आपल्याला एखादा सेटअप मिळाला तर आपण ठरवलं होतं की अपसाईडचा एक बुलिश रन आपल्याला बघायला मिळू शकतो आणि परफेक्टली आपल्याला तिथं ती लेवल वर्क झालेली बघायला मिळाली. ओके, साधारणतः 100 पॉईंटच्या आसपास आपल्याला तिथं रॅली बघायला मिळाली. ह्या लेवल एवढ्या परफेक्ट चालतात कशा, बरोबर ना. म्हणजे आपण हे जे सपोर्ट रेजिस्टन्स घेतो ते एवढे कॅल्क्युलेटिव्ह कसे चालतात, तर ह्याच्या मागे सगळ्यात महत्वाचा एक मेजर सेटअप आहे आपला. ओके, तुम्हाला सुद्धा जर आपल्या ईगल ट्रेडर्सला जॉईन करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलीत, त्याच्यामधून तुम्ही टेलिग्रामला जॉईन करू शकता. त्याच्यानंतर जर समजा तुम्हाला ईगल कम्युनिटी जॉईन करायचंय, त्याच्यामध्ये ह्या सर्व महत्वाचे लेवल आपण देत असतो. तुम्हाला जर ईगल कम्युनिटी जॉईन करायचंय तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या अपस्टॉकच्या लिंकवरून तुम्ही डीमॅट अकाउंट ओपन करा आणि एक ट्रेड झाल्याच्या नंतर दिलेल्या नंबरवरती तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट पाठवा. तुम्हाला ईगल कम्युनिटीमध्ये आपण जॉईन करून घेऊयात. आता हे झाले आजच्यासाठीचे लेवल. उद्या आपल्याला काय महत्वाचे लेवल असणार आहेत ते आपण एकदा पाहूया. जसं आपण बँक निफ्टीला जास्तीत जास्त 3 किंवा 4 लेवलमध्ये आपण काम करतो डेली. ओके, तसं उद्यासाठी आपल्याला महत्वाच्या ज्या लेवल असणार आहे, आपण जर इथं चार्ट वरती पाहिलं तर 52,815. ओके, 52,815 ही एक महत्वाची रेजिस्टन्स लेवल असणार आहे. जर ही लेवल आपल्याला ब्रेक झालेली मार्केटमध्ये बघायला मिळाली, परंतु इथं आपला सेटअप वर्क झाला पाहिजे, बरोबर ना. आपण इथं कुठल्याही पद्धतीची गडबड करणार नाही, डिसिप्लिन ठेवून आपण इथं ट्रेड प्लॅन करणार आहोत. इथं जर आपल्याला एखादा सेटअप वर्क झालेला बघायला मिळाला तर आणखी कमीत कमी 400 ते 500 पॉईंटची अपसाईडची रॅली आपल्याला तिथं बघायला मिळू शकते. पण जर समजा आपल्याला इथं एक रिजेक्शन सुद्धा जर बघायला मिळालं तर रिजेक्शन नुसार आपल्याला एक डाऊन साईडचा इथं फॉल सुद्धा बघायला मिळू शकतो. म्हणजे ही महत्वाची आणि वन डेला जर आपण पाहतोय तर ही महत्वाची मेजर लेवल असणार आहे 52,815. म्हणजे इथं बिटवीन लेवलला ह्या ज्या लेवलला आहे ते आपण बोथ लेवलला काम करणार आहोत. अपसाईड असेल किंवा डाऊन साईड, जिथं सेटअप परफेक्टली वर्क होणार आहे तर आपण त्या लेवलला काम करू. मोस्टली जर आपल्याला इथं ब्रेकआउट बघायला मिळाला तर एक आपण अपसाईडचाच व्ह्यू आपण स्ट्रॉंगली इथं मार्केटमध्ये तयार ठेवणार आहोत. परंतु जर आपल्याला एक रिजेक्शन बघायला मिळालं विथ सेटअप तर आपण इथपर्यंत ट्रेड प्लॅन करणार आहोत. आणि जर सपोज मार्केट डाऊन साईडला ओपन झालं तर आपण इथं पी कडे न जाता एक वेट करून सेटअप बघणार आहोत, तो आपल्याला सी साठी. आणि ह्या दिलेल्या लेवल पर्यंत आपण ट्रेड इथं होल्ड करू शकतो 52,544 पर्यंत. म्हणजे साधारणतः आपल्याला जर डाऊन साईडला जर सपोर्टला मार्केट मिळालं तर एक 250 पॉईंटची रॅली परत डाऊन साईड पासून आपण एक बघू शकतो. ओके, म्हणजे स्ट्रॉंग आपल्यासाठी उद्या 3 प्लॅन असणार आहेत बँक निफ्टीमध्ये. जर इथं लेवल ब्रेक झाली तर एक स्ट्रॉंग अपसाईडचा मूव तो विथ सेटअप मध्ये आपल्याला मिळाला पाहिजे. त्याच्यानंतर जर इथं रिजेक्शन मिळालं तर नॉर्मल आपण पी कडे येऊ शकतो, बरोबर. स्ट्रॉंगली आपण येणार नाही. जर समजा आपल्याला गॅपडाऊन मध्ये मार्केट बॉटम साईडला मिळालं तर पुन्हा एकदा आपण स्ट्रॉंग अपसाईडला सी कडे एक प्लॅन करणार आहोत. हे झालं बँक निफ्टीसाठी. आता निफ्टीसाठी आपल्याला लागणारे महत्वाचे आपण लेवल एकदा चेक करूयात. आता निफ्टीमध्ये सुद्धा सिंपल आपण तेच केलं, एक सप्लाय झोन आणि डिमांड झोन घेतलाय. ओके, जर सपोज आपल्याला इथं सप्लाय झोन मध्ये जर ब्रेकआउट बघायला मिळाला तर
जसं आज 100 पॉईंटची रॅली बघायला मिळाली, सेम त्या पद्धतीने उद्या 100 ते 150 पॉईंटची अपसाईडची आपल्याला पुन्हा एकदा रॅली बघायला मिळणार आहे. सपोज आपल्याला इथं जर डिमांड झोन मध्ये मार्केट इथं मिळालं आणि विथ सेटअप वर्क झाला, तर इथं सुद्धा आपण सी साईडचा प्लॅन आपण वर्क करू शकतो, बरोबर. म्हणजे जर सपोज इथं जर आपल्याला ब्रेकडाऊन बघायला मिळाला तर आपण पी कडे जास्त स्ट्रॉंग राहणार नाही, कारण की जर समजा पुन्हा एकदा आपल्याला डाऊन साईडला मिळालं तर मार्केटमध्ये पुन्हा एकदा आपण बुलिशचा सिनेरिओ ठेवू शकतो, बरोबर. म्हणजे आता हे जर आपण आज प्री प्लॅन करतोय, परंतु उद्या जे आपल्याला कॅन्डल तयार होणार आहेत, बरोबर, किंवा जे आपले सेटअप तयार होणार आहेत त्याच्यानुसार आपण उद्या सकाळी प्री प्लॅन करणार आहोत आणि याची माहिती आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देत असतो. आता स्टॉक ऑफ द डे मध्ये आपण थोडेसे स्टॉक घेऊयात. स्टॉक ऑफ द डे मध्ये आपण कालचा जर व्हिडिओ पाहिला तर त्याच्यामध्ये निलेश सरांनी एक थोडीशी कमेंट केली होती. त्या कमेंटमध्ये आपल्याला 2 स्टॉक सजेस्ट केले होते. त्याच्यामध्ये एक आहे पेटीएम. पेटीएमचं जर आपण अनालिसिस बघायला गेलो, ओके, 1 वीकला घेऊयात आपण पेटीएमला. 1 वीकला जर आपण पाहिलं तर जसं आयपीओ आल्याच्या नंतर मार्केट ओपन झाले, मार्केटमध्ये एक मोठ्या प्रमाणात सेलिंग झालेली आपल्याला बघायला मिळते, बरोबर. आपल्याला जर समजा तुम्हाला फ्रेश बाईंग जर करायची असेल पेटीएम मध्ये तर 1000 रुपयाच्या वरती आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो, बरोबर. 1000 रुपयाच्या वरती जर लेवल ब्रेक झाली तर आपण तिथं इन्व्हेस्टमेंट करू शकतो. आता ही इन्व्हेस्टमेंट करत असताना तुम्ही तुमच्या फायनान्शियल ऍडवायझरचा सल्ला घेणं खूप गरजेचं आहे, कारण की आम्ही सुद्धा 100% इथं फेल जाऊ शकतो, बरोबर. आता सगळ्यात महत्वाचं, जर आपल्याला इथं हा जर सेटअप वर्क झालेला बघायला मिळाला तर आपण 1271 पर्यंत ही लेवल आपण होल्ड करू शकतो. म्हणजे जर सपोज आपल्याला पेटीएम मध्ये इथं ब्रेकआउट मिळाला तर आपल्याला साधारणतः वरच्या बाजूला 26 ते 30% रॅली बघायला मिळू शकते. आपण इथं गडबड का करणार नाही, तर याच्यामध्ये मार्केट वेळ सुद्धा घेऊ शकतं, बरोबर. म्हणजे परफेक्टली लेवलला जर वर्क करायचं असेल तर 1000 रुपयाची जर लेवल क्रॉस झाली तर आपण तिथं काम करू शकतो. आणि डाऊन साईडला जर सपोज आता तुम्ही होल्ड केलाय, ऑलरेडी तुमच्याकडे आहे, ओके, तुमच्याकडे जर बाईंग केलाय आणि तुमच्याकडे जर होल्ड असेल तर आपण 856 रुपयाच्या लेवल पर्यंत त्याला स्टॉप लॉस घेऊन होल्ड करू शकतो, ओके. म्हणजे तोपर्यंत आपण त्याला होल्ड ठेवू शकतो. हे झालं पेटीएमच्या बाबतीत. म्हणजे थोडक्यात काय की जर समजा आपण 1000 ची लेवल क्रॉस झाली तर फ्रेश बाईंग करणार आहोत, आणि जर समजा तुमच्याकडे आता होल्ड आहे तर तुम्ही 800-850 रुपयापर्यंत त्याला होल्ड ठेवू शकता, ओके. त्याच्यानंतर आपण पुढचा स्टॉक घेणार आहोत. कमेंटमध्ये दुसरा स्टॉक आलता विप्रो. विप्रो जर आपण पाहिलं तर आज स्प्लिट झालाय, ओके. विप्रो जर आपण आज पाहिला तर स्प्लिट झालाय, 580 वरून आलाय तो डायरेक्ट 291 रुपयाला, ओके. आणि 1:2 मध्ये तो स्प्लिट झालाय, म्हणजे एका शेअरचे 2 डिवायडेशन झालेले आहेत, ओके. ज्यांच्याकडे 10 शेअर्स असतील त्यांच्या डिमॅटला उद्या 20 शेअर्स तिथे दिसणार आहेत. पण आता सिंपल ह्याच्यामध्ये जर आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची तर ह्याचा चार्ट आपल्याला उद्या रेग्युलर झालेला बघायला मिळेल, ओके. म्हणजे 4 तारखेला हा रेग्युलर झालेला चार्ट तिथं आपल्याला बघायला मिळणार आहे. त्याच्यानंतर आपण उद्या डिसिजन घेऊयात, आणि जरी कोणाकडे होल्ड असेल तर ह्या कंपनीचे फंडामेंटल खूप स्ट्रॉंग आहेत, त्याच्यामुळे आपण ह्याच्यामध्ये होल्डिंग करू शकतो लॉंग टर्म साठी. वरती आपण सजेस्ट केला होता आपल्या युएल कम्युनिटीवरती. युपीएल जर पाहिला तर आपण ज्या दिवशी घेतला होता तर त्या दिवशी हा सुद्धा स्टॉक स्प्लिट झाला होता. सिंपल आपल्याला 545 रुपयाला बाईंग पडला, आणि तो आता आजचा जर त्याचा हाय चेक केला तर 567 रुपये हाय झालाय, बरोबर ना. म्हणजे साधारणतः आपण चेक करतोय ते 3.5-4% आपल्याला मुवमेंट झालेली बघायला मिळाली. आपण ह्या स्टॉकला आणखी होल्ड करू शकतो. आमचे जे टार्गेट आहेत, ओके, आमचे जे टार्गेट आहे ते साधारणतः 596 रुपयापर्यंत आहे. म्हणजे इथून वरती आणखी 30 ते 35 रुपयाची मुवमेंट आपल्याला एक्सपेक्टेड आहे, ओके. आणखी जर समजा तुम्हाला दुसरे काय स्टॉक बद्दल काय माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारा. आपण डेली अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये स्टॉक, जे काय स्टॉक असणार आहे ते स्टॉक बद्दल जे काय डिटेल असणार आहे किंवा अनालिसिस असणार आहे ते आपण देण्याचा 100% प्रयत्न करणार आहोत, ओके. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.